हॅलो एव्हरीवन. क्रिसमस वेकेशन आणि न्यू इयर ट्रिपसाठी कुठे जावं हा प्रश्न माझ्याही पुढे होता. बट देन आय थॉट आपल्या कर्नाटकमध्ये असे एक ठिकाण आहे जिथे आपण देवदर्शन आणि मजा मस्ती या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी करू शकतो. आतापर्यंतचं मला सगळ्यात जास्त आवडलेलं हे ठिकाण गोकर्ण. गोकर्ण म्हणजेच गायीच्या कानासारखा आकार असलेलं हे ठिकाण. हॅलो एव्हरीवन, मी सलोनी अँड लेट्स एक्सप्लोर गोकर्ण विथ मी. सगळ्यात पहिलं आपण गोकर्णाबद्दलची पौराणिक कथा जाणून घेऊया. ही गोष्ट त्रेतायुगातली आहे. रावणाची आई दररोज समुद्रकिनारी वाळूने शिवलिंग बनवायची, पण संध्याकाळी समुद्राच्या पाण्याने ते शिवलिंग वाहून जायचे. रावण हा सगळा प्रकार रोज पाहत असायचा. एके दिवशी त्याने आईला विचारले, आई तू हे सगळं का करत आहेस? तेव्हा त्याच्या आईने उत्तर दिले की मेल्यानंतर मला कैलासामध्ये स्थान हवे आहे. त्यावर रावण म्हणतो, तुला हे सगळं करण्याची काही गरज नाहीये, मी तुझ्यासाठी कैलासच इथे घेऊन येतो. रावण कैलासात जाऊन तपश्चर्या करू लागतो. तेव्हा चिंतित नारद मुनी श्रीहरी विष्णूंजवळ जाऊन भगवान शिवशंकर रावणाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होणार नाहीत असा काहीतरी उपाय करावा असे सांगतात. एवढी तपश्चर्या करून सुद्धा भगवान शंकर आपल्यावरती प्रसन्न होत नाही. तेव्हा रावण आपल्या दोन्ही हातांनी कैलास पर्वत उचलून धरतो आणि तो जोरजोरात हलवू लागतो. तेव्हा भयभीत पार्वती देवी भगवान शंकरांना विचारतात की हे सगळं काय होत आहे. भगवान शंकर त्यावर उत्तर देतात की माझा एक भक्त हे सर्व करत आहे. पार्वती देवी भगवान शंकरांना त्वरित हे सर्व थांबवण्याची विनंती करतात. तेव्हा भगवान शंकर आपल्या आपल्या अंगठ्याने कैलास पर्वतावर दाब देतात आणि तो पूर्वस्थितीत येतो. तसंच यावेळी भगवान शंकर पार्वती देवींसमवेत रावणासमोर प्रगट होतात. परंतु यावेळी श्रीहरींच्या मायेमुळे रावणाला आपल्या इच्छित गोष्टीचा विसर पडतो आणि तो पार्वती देवींवरती मोहित होतो आणि भगवान शंकरांकडे पार्वती देवींचे मागणे करतो. भगवान शंकरही पार्वती देवी देण्यासाठी तयार होतात. तत्पूर्वी रावणाला एक अट घालतात की तू पुढे पुढे चालायचे आणि देवी तुझ्या पाठून चालतील. इथपासून लंकेला जाईपर्यंत तू एकदाही पाठी वळून बघायचे नाही. जर तू तसे केलेस तर देवी तेथेच स्थापित होती. ठरल्याप्रमाणे रावण पुढे पुढे चालतो आणि देवी त्याच्या पाठून चालतात. देवी मदतीसाठी श्रीहरी विष्णूंचा धावा करतात. तेव्हा नारद मुनी रावणासमोर प्रकट होतात आणि हसून रावणाला विचारतात की तू कोणत्या विचित्र भयंकर स्त्रीला आपल्या सोबत घेऊन चालला आहे. रावण त्यांना उत्तर देतो की ही तर जगत सुंदरी पार्वती देवी आहे. नारद मुनी हसूनच रावणाला म्हणतात की तू जरा मागे वळून तर बघ. रावण मागे वळून बघतो तर काय, पार्वती देवींनी भद्रकालीचे रूप घेतलेले असते आणि पार्वती देवी तेथे स्थापित होतात. ते ठिकाण म्हणजे गोकर्ण कसता. नारद मुनी रावणाला सांगतात की खऱ्या पार्वती देवींनी तर पाताळात मायासुराच्या घरी जन्म घेतला आहे आणि तिचे नाव मंदोदरी आहे. रावण पाताळात जाऊन मायासुराशी युद्ध करतो व मायासुराला युद्धात हरवून मंदोदरी सोबत लग्न करतो. लग्न करून रावण जेव्हा लंकेला येतो तेव्हा त्याची आई त्याला म्हणते, तू लग्न केलंस ते तर ठीक आहे, पण तू ज्या गोष्टीसाठी कैलासात गेलेलास त्या गोष्टीचं काय? देवांनी तुझ्यावर माया केली आहे आणि त्यामुळे तुला तुझ्या इच्छित गोष्टीचा विसर पडला. पुढच्या वेळी जाशील तेव्हा कैलास घेऊनच परत ये. रावण पुन्हा कैलासात जाऊन कठोर तपश्चर्या करू लागतो. पण आपल्या कठोर तपश्चर्याने सुद्धा जेव्हा भगवान शंकर प्रसन्न होत नाही तेव्हा रावण एक एक करून आपले शीर कापून भगवान शंकरांना अर्पण करतो. हे सर्व पाहून चिंताग्रस्त भगवान शंकर रावणासमोर प्रकट होतात व त्यास इच्छित वर मागण्यास सांगतात. रावण म्हणतो, मला माझ्या आईसाठी कैलास हवा आहे, कारण तिला मरणानंतर कैलासात स्थान हवे आहे. भगवान शंकर रावणाला म्हणतात की त्यासाठी कैलास नेण्याची काही गरज नाही व असं बोलून ते आत्मलिंग रावणाला देतात. ते म्हणतात हे आत्मलिंग शिव समान आहे, परंतु इथपासून लंकेला जाईपर्यंत तुला ते एकदाही खाली ठेवायचे नाहीये. जर तू तसे केलेस तर ते लिंग तिथेच स्थापित होईल. या सगळ्या प्रकारामुळे चिंतित देव नारद मुनींना गणपती बाप्पाकडे पाठवतात व गणपती बाप्पा ही मदत करण्यासाठी तयार होतात. तोपर्यंत रावण ते लिंग घेऊन गोकर्ण पर्यंत पोहोचलेला असतो. गणपती बाप्पा सुद्धा एका लहान गुराख्याच्या मुलाचे रूप घेऊन गोकर्णाला पोहोचतात आणि त्याच वेळी श्री हरी विष्णू आपल्या सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून देतात. रावण ब्राह्मण असल्यामुळे तो नित्य नियमाने संध्याकाळी संध्यावंदन करत असे. आता रावणाच्या पुढ्यात एक प्रश्न निर्माण झाला. संध्यावंदन तर करायचे आहे, पण ठरल्याप्रमाणे हे आत्मलिंग खाली ठेवू शकत नाही. तेवढ्यातच त्याला लहान गुराख्याच्या रूपात असलेले गणपती बाप्पा दिसतात. रावण त्या मुलाजवळ जातो व त्याला सांगतो, मला संध्या स्नान करायचे आहे, परंतु मी हे आत्मलिंग खाली ठेवू शकत नाही. त्यामुळे मी संध्या स्नान करून येईपर्यंत तू हे आत्मलिंग धरून ठेव. त्यावर लहान गुराख्याच्या रूपात असलेले गणपती बाप्पा रावणाला सांगतात, हे आत्मलिंग खूप जड आहे, मी याला जास्त वेळ धरून ठेवू शकणार नाही. त्यामुळे मी तुला 3 वेळा आवाज देईल आणि जर तू 3ऱ्या हाकेपर्यंत परत आला नाहीस तर मी हे खाली ठेवून देईन.
ठीक आहे असे बोलून रावण संध्या स्नानासाठी निघून जातो. आणि त्यावेळी थोड्या वेळानंतर गणपती बाप्पा एकामागून एक 3 वेळा रावणाला हाक मारतात आणि तिसऱ्या हाकेनंतर जेव्हा रावण परत येत नाही तेव्हा गणपती बाप्पा ते लिंग खाली ठेवतात आणि ते लिंग तेथेच स्थापित होते. हे सगळं पाहून रागावलेला रावण त्या लहान मुलाच्या डोक्यावर जोराने बुक्का मारतो आणि त्यामुळे त्याच्या डोक्यावरती म्हणजेच गणपती बाप्पाच्या डोक्यावरती खड्डा निर्माण होतो. आणि याच कारणामुळे गोकर्ण येथील महागणपती मंदिरामध्ये असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या डोक्यावरती खड्डा आहे. रागावलेला रावण जेव्हा त्या स्थापित आत्मलिंगाला बल लावून उचलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा आकार गोकर्ण म्हणजेच गायीच्या कानासारखा होतो आणि म्हणूनच या ठिकाणाला गोकर्ण असं म्हणतात. तसंच रावणाने खूप बल लावून सुद्धा ते आत्मलिंग तेथून निघत नाही म्हणून या स्थानाला गोकर्ण महाबलेश्वर असं म्हणतात. रावण जेव्हा जोर लावून ते आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या जोरामुळे ते आत्मलिंग आणि त्यासोबत असलेल्या इतर वस्तूंचे 5 तुकडे होऊन ते वेगवेगळ्या दिशांना पडतात आणि तेथूनच पंचक्षेत्र तयार होतात. सगळ्यात मुख्य गोकर्ण महाबलेश्वर, दुसरं सज्जेश्वर, तिसरं धारेश्वर, चौथं गुणवंतेश्वर आणि 5वं मुरडेश्वर. गोकर्णाची कथा तर तुम्हाला समजलीच आणि आता वेळ आली आहे दर्शनाची. पण देवांचं दर्शन करण्यापूर्वी इथे असणाऱ्या कुंडामध्ये स्नान करून मग देवाचं दर्शन करणं खूप पवित्र मानलं जातं. गोकर्णाच्या गल्लीबोळातून जाणारा हा रस्ता आपल्याला कोटी तीर्थापर्यंत घेऊन जातो. कोटी म्हणजेच हजारो पवित्र स्थळांचे जल असलेले हे स्थान. असं म्हणतात भगवान शंकरांच्या जटेमध्ये असणाऱ्या गंगेच्या थेंबातून ह्या स्थानाची निर्मिती झाली आहे. या कुंडामध्ये स्नान करणं खूप पवित्र मानलं जातं. तसंच या कुंडाच्या सभोवती धार्मिक विधी सुद्धा केले जातात. त्यानंतर श्री महागणपती आणि महाबलेश्वर देवाचं दर्शन घेतलं. महाबलेश्वर मंदिरामध्ये आपल्याला भगवान शंकरांसोबतच इतर देवी देवतांचे सुद्धा दर्शन घेता येते. गणपती बाप्पा आणि भगवान शंकरांच्या दर्शनानंतर गोकर्णाच्या समुद्र लगत असणारा हा रस्ता मला एका खास ठिकाणी घेऊन गेला, ज्याचा संबंध थेट रामायणाशी जोडलेला आहे. हा रस्ता इतका सुंदर आहे की या रस्त्याच्या कडेवरून आपल्याला 3 किलोमीटर मध्ये पसरलेला समुद्र किनारा अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसतो. चालत चालत मी त्या खास ठिकाणी येऊन पोहोचले. या ठिकाणाचं नाव आहे रामतीर्थ. जेव्हा श्रीरामांच्या हातून रावणाचा वध होतो तेव्हा प्रभू श्रीराम गोकर्णातील या सुंदर ठिकाणी येऊन तपश्चर्या करतात. तिन्ही बाजूनी पसरलेला अथांग असा निराक्षर समुद्र आणि एका उंच टेकडीवरती असलेलं हे स्थान. दर्शनानंतर दुपारच्या जेवणामध्ये मंदिर ट्रस्टतर्फे उपलब्ध असलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला आणि गेली गोकर्णातील वर्ल्ड फेमस असे याना केव्स पाहण्यासाठी. अद्भुत असं नॅचरल रॉक फॉर्मेशन. हे केव्स प्रत्यक्षात बघताना जितके सुंदर दिसतात तितकंच कठीण आहे यांना कॅमेऱ्यामध्ये कैद करणं. या लेणींखाली भगवान शंकरांचं मंदिर सुद्धा आहे. या लेणींची पौराणिक कथा थोडक्यात सांगते. भगवान शंकरांचा भक्त भस्मासूर याने कठोर तपश्चर्या करून तो ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेल तो भस्मसात होईल असा वर प्राप्त केला. तो सगळीकडे उत्पात मांडू लागतो. त्याचा अंत करण्यासाठी भगवान शिवशंकर भगवान विष्णूंचा मोहिनी अवतार घेतात आणि भस्मासमोर प्रकट होतात. ते त्याला नृत्यामध्ये मग्न करतात आणि त्याचाच हात त्याच्या डोक्यावरती ठेवतात. तेव्हा भस्मासूर जळून भस्म होतो. म्हणून इथे 2 शिखरं आहेत, भैरवेश्वर आणि मोहिनी. कथेनुसार भस्मासूर इथेच भस्म झाला म्हणून आजही इथली माती काळ्या रंगाची आढळते. पहिल्या दिवसातील शेवटचं ठिकाण होतं मिर्झन फोर्ट. हा किल्ला कोणी बांधला याची फारशी माहिती उपलब्ध नाही आहे, पण इथे असणाऱ्या पाटीनुसार सन 1608 ते 1640 मध्ये फोंडावरती राज्य करणाऱ्या बिजापूरचे सुलतान यांनी हा किल्ला बांधला. त्यानंतर विजापूर, मराठा आणि पोर्तुगीज यांनी या किल्ल्यावरती राज्य केले. डे 2 हा पूर्णपणे गोकर्णातील सुंदर सुंदर बीचेस पाहण्यासाठी होता आणि अर्थातच त्याची सुरुवात गोकर्ण बीच पासून झाली. स्वच्छ सुंदर समुद्र किनारा आणि कमीत कमी लोक यामुळे मला खूप छान वेळ घालवता आला. गोकर्ण बीच नंतर कॅफे एक्सप्लोर करण्यासाठी मी कुडले बीचला पोहोचली. पण तुम्हाला माहित आहे का गोकर्ण असे अजून 2 बीचेस आहेत की जिथे जाण्यासाठी आपल्याला बोटने जावं लागतं. हाफ मून बीच आणि पॅराडाइज बीच. यासाठी वेगवेगळे बोट पॅकेजेस अवेलेबल असतात आणि काहींमध्ये वॉटर ऍक्टिव्हिटीज सुद्धा इन्क्लूड असतात. दुपारी लंच साठी मी ओम बीच येथील नमस्ते कॅफेला गेली कारण तिथलं फूड खरंच खूप टेस्टी आहे. त्यानंतर मी तिथे हेअर ब्रेडिंग सुद्धा केलं. ऑफ सीझनला गेल्यामुळे मला 1 प्राइस मध्ये 2 स्ट्रँड्स करून मिळाले. थोडा वेळ बीचवर रिलॅक्स केल्यानंतर मी पुन्हा हॉटेलला आली कारण संध्याकाळी एका खास फेरी बोट राईड साठी जायचं होतं.
वेल मेंटेन्ड कॉझी अशी ही बोट. इथे सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असताना 2 तास कसे गेले समजलं सुद्धा नाही. ही माझी सनसेट क्रूज राईड असल्यामुळे मला या राईड मध्ये हाय टी सुद्धा मिळाली. क्रूज मध्ये बसून हाय टीचा आस्वाद घेत सनसेट बघण्याची मजा काही वेगळीच. सनसेट सोबतच आपल्याला या राईड दरम्यान अगनाशिनी रिव्हर आणि अरेबियन सी यांचा संगम पॉइंट सुद्धा पाहायला मिळतो. एवढंच नाही तर या राईड दरम्यान आपल्याला गोकर्णातील छोटे मोठे ट्रेक पॉइंट, हिडन बीचेस, गुहा आणि आजूबाजूने जाणाऱ्या फिशरमॅनच्या बोट सुद्धा पाहता येतात. इथे वाजणाऱ्या गाण्याने तर संपूर्ण वातावरणाला 4 चांद लावले होते. तर असा होता माझा गोकर्णातील डे 2. डे 3 ची सुरुवात गोकर्ण मार्केट पासून झाली. सकाळी गोकर्ण मार्केट एक्सप्लोर करून थोडीशी शॉपिंग करून मी निघाली मुरुडेश्वरला जायला वाया होनावर. गोकर्णवरून 52 किलोमीटर 52 किलोमीटर अंतर पार करून मी पोहोचले होनावरला. होनावर या ठिकाणी शरावती नदी जिथे अरेबियन सीला येऊन मिळते त्या ठिकाणी दलदलीच्या परिसरामध्ये मँग्रोव्ह ट्री फॉरेस्ट आहे, म्हणजेच कांदळ वन आहे. हा संपूर्ण परिसर फिरण्यासाठी इथे मँग्रोव्ह बोर्ड वॉक सुद्धा बनवला आहे. हे वन फिरल्यानंतर मी गेली इथे असणारी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट करायला, ती म्हणजे इथल्या बॅकवॉटर मध्ये केली जाणारी बोट राईड. या राईड दरम्यान आपल्याला इथली वेगवेगळी ठिकाणं दाखवली जातात. होनावर फिरल्यानंतर 16 किलोमीटर अंतर पार करत मी पोहोचली इडेगुंजी या गावी. जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, गणपती बाप्पा रावणाला आत्मलिंग लंकेला घेऊन जाण्यापासून रोखण्यासाठी येतात. गणपती बाप्पांनी पटुक अवतार घेतलेलं हेच ते ठिकाण. इडगुंजी येथे गणपती बाप्पांनी पटुक अवतार घेतला आणि ते गोकर्णला गेले, म्हणून गोकर्ण येथील महागणपती आणि इडगुंजी येथील गणपती बाप्पाची मूर्ती सारखी आहे. इडगुंजी गणपती येथील मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे. गणपती बाप्पाचं छान असं दर्शन झाल्यानंतर पुढे 20 किलोमीटर अंतर पार करत मी मुरुडेश्वरला पोहोचली. रात्री पोहोचेपर्यंत खूप उशीर झालेला, त्यामुळे त्या रात्री फक्त मुरुडेश्वर बीच मार्केट एक्सप्लोर केला. हे मार्केट खूप मोठं आहे आणि या मार्केटमध्ये शंख शिंपल्यांपासून बनवलेल्या खूप सुंदर सुंदर आणि आकर्षक गोष्टी आहेत. मुरुडेश्वर मंदिर सकाळी सूर्यप्रकाशात जितकं सुंदर दिसतं तितकंच संध्याकाळी येथे असणारे लाईट त्याची शोभा वाढवतात. चौथ्या दिवशी सकाळी मुरुडेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतले. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेल्या कथेप्रमाणे आत्मलिंग आणि त्यासोबत असणाऱ्या इतर वस्तू 5 वेगवेगळ्या दिशांना पडतात. त्यातील एक ठिकाण म्हणजे मुरुडेश्वर. इथे मंदिर परिसरात आपल्याला भगवान शंकरांबरोबरच इतर देवी देवतांचे सुद्धा दर्शन घेता येते. या मंदिर परिसरात राजगोपुरम आहे, जगातील सर्वोच्च गोपुरम मानले जाते. त्याची उंची 249 म्हणजे 259 फीट आहे. इथे असणारी भगवान शंकरांची मूर्ती ही जगातील दुसरी सर्वात उंच मूर्ती आहे. त्याची उंची तब्बल 123 फूट असून ही समुद्रातून दूरवरूनही पाहता येते. ही मूर्ती शिवमोग्गा येथील काशीनाथ या मूर्तिकारांनी घडवली असून स्थानिक कारागिरांनी सुद्धा त्यांना या मूर्ती घडवण्यात मदत केली. या कार्याला सुमारे 2 वर्षे लागली. हा परिसर नितांत सुंदर असून मोठे बगीचे आणि विस्तृत समुद्र किनारा, आकर्षक फुलझाडे यामुळे या भागात 12ही महिने पर्यटकांची गर्दी असते. तसंच या मूर्तीखाली एक गुहा सुद्धा बनवली आहे. तिथे या आत्मलिंग स्थापनाची कथा ही वेगवेगळ्या मूर्तींद्वारे दाखवली आहे. तर अशी होती आमची गोकर्ण होनावर मुरुडेश्वर ट्रिप.